कुणाल, ओ कुणाल. काय मालक? हे बाय, मी आता पूजा करतोय. हो, आपलं बवणीचं गिराईक येईन. ते बवणीचं गिराईक आलं की त्याला विचारतो काय पाहिजे काय नाही पाहिजे. त्याला पयाडू नको पहिल्या शॉर्ट मध्ये. आहे ना. हा, काळजी करू नका ना. हो. मी हाव ना. हाव ना. तुम्ही पूजा करून घ्या ना. मग आपल्याला बरकत लागन ना आणि आपलं हॉटेल चालेल ना मग. पण मालक, हा, देवाले सांगा हा. की आमचं हॉटेल चांगलं चालू दे रे बाबा. हा रे बाबा, त्या निरोप पोहोचवतो मी तळलो. हो ना. पूजा करू मी. हो ना, करा ना. मांगात गुस्सी ना त्या. नाही ना. अरे टेबलावर फडका मारणं बे, जाय ना. हो ना. अरे ढिल्ला ढसक. तुम्ही काय बोलू राहिल्या? अबे मी मंत्र म्हणतोय. पण मला तर ऐकूच नाही येऊ राहिले. अबे ज्यांना सांगतोय त्यांना ऐकू येत. तू काय बादशाह? तुला ऐकू यायला पाहिजे. मंत्री वया चाल निघाल. राम राम. राम राम मालक. राम 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 राम. राम राम राम. हे जरा वा वा वा. नाही नाही, असू द्या, चालू द्या, पूजा चालू द्या तुमची. वा. तुम्ही बोईनीचे आहे का? नाही, मी कोल्हापूरचा आहे. मग तुम्ही जा, नंतर या. आमच्या बोईनीचा गिरायक आला नाही अजून. मालक काय ह्यो मस्करी करायला लागला. हित्ताने मी आलोय सकाळ सकाळ. ह्यो माणूस घालवतोय मला. काय करता? नाही नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही काळजी करू नका. 2 मिनिटं थांबा. अरे हेच बोनीचे गिराईक आहे ना. पण हे तर कोल्हापूरचे आहे म्हणतात ना. अबे जो पहिला गिराईक येतो तो बोनीचा गिराईक राहतो. हो मी काय? पूजा करू का नको मला सांग यार. नाही नाही, तुम्ही पूजा करा. अर्धवट सोडू नका राव. मला पाप लागल. तुम्ही पूजा करा. हा मी चालेल बसतो, बसतो. चालेल चालेल. ओय साहेबाची ऑर्डर घे. हा. पण ऑर्डर तर देतात ना. मी कसं घेऊ? पूजा चालू आहे म्हणून वाचला, नाही तर चेचला असता तुला. मी तुला ऑर्डर देतो. साहेबांची ऑर्डर तू घे. समजला? मग असं नीट सांगा ना. माहीच गलती राहते बहुत दर टाइम आले. सांगा मग तुम्हाला काय काय देऊ? बरं, काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे तर काहीच नाहीये. मायाकडं एक बायको आणि एक पोरगच आहे. आणि त्याचं मी काय करू? नाही, त्याच तुम्ही काय नको करा. त्याच तुम्ही. माय म्हणते की त्या बापानं त्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही. ए खोळ्या, हा. अरे तुझ्याकडे नाही, हे तुझ्या हॉटेल मध्ये काय ते विचारतोय ना मी. हा, ते काय मेनू कार्ड आहे अरे वा. ना. बटाटा वडा, समोसा, ब्रेड पकोडा, मिसळपाव, मेंदू वडा, इडली, उत्तप्पा, डोसा, मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा, पावभाजी, पुलाव, थाळी, छाछ, लस्सी, कोल्ड्रिंक, एक्स्ट्रा पाव, मरशील ना का? ह्याच्यातलं काय पाहिजे तुम्हाला? एवढं सगळं आहे तुझ्याकडं? नाही, मग मिसळ पाव ना बटाटा वडा आहे. मागचं बुद्ध्याचं बोल की. हा, एक कट वडा घेऊन ये जा. एक कट वडा घेऊन येऊ. पटकन. मग 2 पीस मध्ये कट करू की 4 पीस मध्ये करू? मला का हे काय बोलतो हे? एक वडा सांगितलं आणि ते कट करून आणतोय तो. नाही नाही नाही, तो गल्लत झाली आहे. अरे त्यांना कट वडा म्हणजे रस्सा वडा पाहिजे. हा, रस्सा सांबार वडा. सांबार आहे ना? सांबर आहे ना. सांबर बी आहे. सांबार बी आहे ना. हा, पण साहेब हा. तुम्ही वडा सांबार खाऊ नका. का? होय. परवा मी ना खाल्लो होतो ना. मग? तर माझ्या पोटात गुडगुड 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 झालं होतं. आणि यांच्या पोटामध्ये तर जाम झालं होतं. ओय. हे तो गुडगुड झालेलं असलं काही देऊ नका बरं का मला. नाही नाही ऐका ना तुम्ही. नाही नाही, तसं काही झालं आणि नव्हतं. मग? एक पोरे आला होता माझ्याकडे. आचारीचा इंटरव्ह्यू द्यायला. मग त्याला म्हटलं बेटा तुला काय काय आता पदार्थ बनव. मग त्यानं 3-4 डिश बनवल्या. बर. एकदम खाल्ल्या मी ना. त्याच्यात बम मिरची घातली होती. अरे अरे मग काय धर लोटान जाय नदीवर असंच झालं माझ्या. काय करता? नाही नाही, तुम्ही एक काम करा, असलं काही देऊ नका. नाही. हे सगळं बाजूला सोडा. मला कोल्हापुरी एकदम झणझणीत मिसळ आणा. आणि पहिला पाणी पाच. पाणी 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 पास पास. पाणी पास पाणी पास. पाणी कोणचं देऊ? साधं देऊ, सिलवालं देऊ की नळातून बाटलीमध्ये भरलेलं देऊ? मला नळातून बाटली भरून देतोय. नाही 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 नाही, काय आम्ही गल्लासच वापरणं बंद केलं. हायजेनिक असतं ना ते. त्याच्यामुळे आपण ते गल्लासच वापरणं बंद बरं, केलं. बरं. महानगरपालिकेत जे पाणी येतं का नाही, ते आम्ही असं नळामधून बाटलीत भरतात, मग ते डायरेक्ट प्यायला देतात. नाही नाही, असलं नको. नाही, मग सील पॅक पाहिजे. सील पॅक. शिल्पॅक पाहिजे बाटली तुम्हाला? दे रे. काय करता यार?
अहो येडायचे हा ना. खुळ्यागत वागतंय अहो कसं सांभाळतो तुम्ही त्यासनी अरे सामायना पडतं, थोडेसे वरच्या तारा तुटेल त्याच्या, पण बायकोच्या घरचा आहे ना, सहन करणं पडतं. बरं प्रामाणिक आहे, बरं एकदम इमानदार आहे. म्हणजे तुम्ही टिपचे पैसे दिले ना, तो गल्ल्यात आणून टाकतो. अहो लयच प्रामाणिक आहे बेन मग? नाही 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 असं नाही चालणार हा चल ऑर्डर आण रे. हा हे घ्या. हा, ठीक तर ठेवू की हे काय आहे येड्या हा हॉटेलवरती तू काय माडी बांधणार आहेस कांदा वाचवून कांदा कुठे कांदा मार कांदा मारे आणतो बरं का साहेब, तो कांदा आणतोय. कांदा मार. कांदा मारतो. नाही माझ्याकडे राहू दे, माझ्याकडे राहू दे. परत मारीन तो. अरे या माणसाने मला अख्खा कांदा फेकून मारला नाही नाही मी बोलतोय, अरे कांदा मारीचा, तू डायरेक्ट कांदा मारतो. त्यांनाच तर म्हणला ना कांदा मार. अरे कांदा मार म्हणजे या रश्यात कांदा टाक असं. घे ना मग. अरे त्याच्यात डायरेक्ट कांदा टाकतो का? काढतो कांदा. अरे काय फालतूगिरी लावली तुम्ही नाही, हॉटेल नाही, असले देता तुम्ही नाही नाही नाही, लोकांना? साहेब तसं नाही आहे, तो भिंडो काय. तुम्हाला उदाहरण दाखवू का? पा अरे तू असं शब्दशः नको घेऊन रे. तुला जर मी बोलला की तुला खालती दांडी मारली बुवा, तर तू काय करशील? मी काय ना- अर्थ काढशील बुवा? मी ना तर दांडीच नाही मारलो. पा पण दांडी मारणं म्हणजे असं अरे का तू मारतो का तू मारतो? त्यांनाच तर म्हणला ना दांडी मार असं. लागल ना त्याला असं काय करतो तू येड्या आणते इकडे इकडे. बेटा दांडी मारणं म्हणजे सुट्टी घेणार आहे राजा. मग असं समजावून सांगा ना मले. अरे तीच गलती झाली आहे. एक एक शब्द समजावणं पडतो मला. एक एक वाक्य चेक करणं पडतं रे माया काका. हाच माझ्या नशिबात हो पहिल्यापासून. एवढी मेहनत दिसून काठ्या खाण्या पडता ह्याडे. तू काबरत जळला रे, कुठूनच आला मी इकडे असं वाटतं मला आता. अरे तू ना फक्त एक काम कर, साहेबांसाठी चाय घेऊन ये मस्तवाली, बस. तू काहीच करू नको माझ्यावर उपकार. मलाही मारून चाय घेऊन ये जा हा. पटकन. मलाही कोणावर मारायची. नाही 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 नाही, तुम्ही ऐका. करते त्याला अरे येड्यासारखं बोलतो हे ओ भाऊ, हा. तू चहा कोबशी घे, त्याच्यामध्ये चाय टाक आणि त्याच्यामध्ये मलाई टाक आणि मग आण रे माझा बाप. पण चाय कोणती आणू? कोणती? साधी आणू, स्पेशल आणू की जनतावाली आणू? आता हित काय ह्यांचं काय हे लगाय काय म्हणतोस तू म्हणजे स्पेशल म्हणजे आमच्या मालकाला देतो बनवून ते बरोबर. स्पेशल. हा. आणि साधी म्हणजे सगळ्यांसाठी. आणि जनता म्हणजे जनता म्हणजे जेवढे गिरायक आले ना त्या सगळ्यांची उरलेली चाय कॅटलीमध्ये टाकून देतो. अरे उस्ती काय तुम्ही बसा. नाही, नाही. अरे लाज वाटते नाही, तुम्हाला. नाही दादा, ना ते मग खराब होते ना चाय. अरे येड्यासारखं नाही, बोलतो. नाही ना पण नाही, खाऊन तर घ्या ना. बाहेर जातो. थोडंसं- आणि सगळी जनता घेऊन येतो अरे आणि हे ठेव, हॉटेल बंद करतो अरे नाही हो, तुमचं. दादा, ऐका. नाही, नाही, नाही. असं तुम्ही मला जेवायला नाही नाही देता? ऐका ना. आता येड्यात अरे, तुम्ही. पा- मला 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 माझं दुकान बंद करा आणि तर मला तिकडे नोकरी देता काय? चल तू तिकडे कोल्हापूरमध्ये तुला त्या रंकाळ्यात बुडवून बुडवून तुला मारतो चल हो, तिकडे. दादा, हो. अरे, 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 अरे. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स मस्त हा सरच एक सई धमाल परफॉर्मन्स होता. कुणालदा तुमचं कॅरेक्टर वेगळं होतं, नवीन होतं काहीतरी. मला ते खूप भावलं. हे कॅरेक्टर आम्ही याच्या आधी पाहिलं आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की याची सिरीज सुरू झाली आहे आणि ही सिरीज सक्सेसफुल होऊ दे असे आशीर्वाद मी तुम्हाला देते. हेमंता फार मजा आली. तुमच्या लँग्वेजने कायम मजा येतेच. 2-3 नवीन शब्द आमच्या शब्दकोशात ॲड होतात आणि त्यांनी फार जास्त मजा येते. ते शब्द आता आम्ही सुद्धा वापरू लागलो आमच्या दैनंदिन जीवनात. ही तुम्हाला आय थिंक याच्यापेक्षा छान कॉम्प्लिमेंट नाही मिळणार असं वाटतं. एकदा फक्त म्हणून दाखवा ना अरुणा, कोल्हापुरी झणझणीत मिसळ. कोल्हापुरी फार वेगळ्या पद्धतीचं कोल्हापुरी ऐकायला मिळालं आणि कोल्हापुरी हे कोल्हापुरी धंदरीत मिसळ घेऊन ये. क्या बात आहे. फार मजा आली अरुणा. तुम्ही यांच्यासोबत 4 छान लावलेत नेहमीसारखे. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. प्रसादा छान सुंदर होता विषय. छान एन्जॉय केला तुम्ही तिघांनी. अरुण तुझा शर्ट गुलाबी असला तरी परफॉर्मन्स लाल होता, जाळ. वा, क्या बात आहे. आणि
कोल्हापुरी म्हणताना तुझ्या चेहऱ्यावर एक हसू येतं ते आम्ही फार एन्जॉय करतो. मस्त मजा आली. वा 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 वा. थँक्यू सो मच त्रिकुट. तर मंडळी, याचबरोबर आजची ही हास्य मैफिल इथेच संपतीये. आता भेटतोय उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.